Hello friends, I am Manik Dole. I welcome you in Purnata coaching classes. Today I am going to teach you question tag part 2. Question tag part 1 तुम्ही पाहिलेला आहे. तर नेक्स्ट पार्ट आहे क्वेश्चन टॅग पार्ट 2. त्यामध्ये काही रूल्स दिलेले आहेत, मी बोर्डर पाहू शकता. रूल 1 to 4. देयर आर 9 रूल्स आय एम गोइंग टू गिव्ह यू. एकूण मी 9 नियम तुम्हाला देणार आहेत. त्यात आज 4 नियम आपण पाहणार आहोत. फर्स्ट रूल इज 1 अबाउट लेट्स. लेट्सचा रूल आहे. लेट्स म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला जेव्हा लेट्स येते तेव्हा क्वेश्चन टॅग आपण काय करतो, शॉल वी असा करावा. जसं तुम्ही पाहू शकता वाक्य आहे पहिलं, लेट्स स्पीक इंग्लिश. चला इंग्लिश बोलूया. तर आता याच्यामध्ये बघा, लेट्स स्पीक इंग्लिश. वाक्य काय करायचं, जशाला तसं लिहायचं. ठीक आहे. देन काय करायचं आपल्याला, हे जे फुल स्टॉप आहे ते फुल स्टॉप काढून कॉमा प्लेस करायचा, रिप्लेस करायचा फुल स्टॉपच्या ठिकाणी कॉमाला. कॉमा दिल्यानंतर काय करायचं, शॉल वी. ठीक आहे, शॉल वी म्हणलं तरी चालते. तर या पद्धतीने हे क्वेश्चन टॅग झाला. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. ओके. तर आता याचा अर्थ काय होतो, चला इंग्लिश बोलूया, हो का नाही का, या पद्धतीने असते. आता हे पॉझिटिव्ह आहे. तर लेट्स वॉक टुगेदर. चला फिरायला जाऊया, है ना, वॉकिंगला जाऊया जे म्हणतो आपण मॉर्निंग मध्ये. तर आता जशाल तसं वाक्य लिहिलं, लेट्स वॉक टुगेदर. आता इथं काय करायचं, शॉल वी. ओके, शॉल वी. लेट्स वॉक टुगेदर, शॉल वी. चला वॉकिंगला जाऊया, चालायला जाऊया, हो का, या पद्धतीने. म्हणजे हे क्वेश्चन टॅग आपण का करतो तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, कन्फर्म करण्यासाठी, है ना. एखाद्याला एखादी गोष्ट सांगायला आपण, जसं आता लेट्स स्पीक इंग्लिश मी बोलत आहे माझ्या मित्राला, चला इंग्लिश बोलूया, है ना. पण त्यावेळेस मी काय करणार, हे जे एक्स्ट्रा पार्ट घ्यायलो मी कॉमन, लेट्स स्पीक इंग्लिश शॉल वी, हो का. म्हणजे त्याला त्याचं कन्फर्मेशन घेण्यासाठी, तेव्हा येस म्हणाल नो म्हणाल काहीतरी म्हणाल. ओके, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, कीप इन माइंड. तर रूल 2 आहे, वाक्य आज्ञार्थी असल्यास, इथं लिहिलेलं आहे बघा, इम्परेटिव्ह. वाक्य जेव्हा इम्परेटिव्ह असते, एखादी ऑर्डर असते, कमांड असते, ओके, त्यावेळेस आपल्याला काय करायचं, वाक्य जशाल तसं लिहायचं. ठीक आहे, ऍज इट इज. आता बघा याच्यामध्ये 2 कंडिशन दिलेल्या आहेत. 2 वाक्य आज्ञार्थी असेल, क्वेश्चन टॅग विल यू करायचंच आहे. पण जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला प्लीज आला असेल, पहिल्या वाक्यात प्लीज दिलेला आहे, दुसऱ्या वाक्यात प्लीज दिलेलं नाही. ओके, प्लीज अँड विदाउट प्लीज. तर काय आहे, आन्सर सेम येते, विल यूच येणार आहे. पण ऑप्शन मध्ये काय दिलं त्यांनी, प्लीज जर आला असेल प्लीज, तर तुम्ही वॉन्ट यू सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर मी आन्सर लिहिणार याचं, प्लीज कीप क्वाइट. कृपया शांत बसा. ओके, कृपया शांत बसा. फुल स्टॉपच्या ठिकाणी कॉमा द्यायचं. आणि आता इथं काय करायचं आपल्याला, विल यू करायचं. आता बघा, विल यू पण येणारा, लक्षात ठेवा. आता इथं कसं आहे, वॉन्ट यू देखील होतो. आता बघा इथं देखील होतो, देखील घेता येतो म्हणजे काय, आता देखील घेता येतो याचा अर्थ काय आहे, तुम्ही ऑप्शन मध्ये ठेवू शकता हे वॉन्ट यू. कंपल्सरी नाही की वॉन्ट यूज घ्यायचंय प्लीज आल्यावर. ठीक आहे, मी काय करतो, विल यूज घेऊन टाकतो इथं पण. ठीक आहे, विल यू घेतो किंवा याला ऑर लावतो, विल यू आर, तुम्हाला समजण्यासाठी. म्हणजे इथं लिहिलेलं आहे, विल यू घेऊ शकतो आणि ऑर मध्ये वॉन्ट यू, म्हणजे याला काय करायचं, हे वॉन्ट यू असं लिहून काय करायचं, क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क अगोदर इथं द्या आणि ऑर लावा, वॉन्ट यू घेऊन सुद्धा क्वेश्चन मार्क. म्हणजे तुम्ही प्लीज कीप क्वाइट, विल यू क्वेश्चन मार्क, किंवा प्लीज कीप क्वाइट कॉमा देऊन वॉन्ट यू क्वेश्चन मार्क. म्हणजे हे किंवा हे दोन्हीपैकी एक घेतलं तरी चालते. ओके. देन अटेंड द सेमिनार. आता याच्यात प्लीज तर नाही, जशाल त्याचं वाक्य लिहायचं, अटेंड द सेमिनार, कॉमा द्यायचा. आता इथं काय नाही, विल यू वापरायचं, विल यू. ओके, क्वेश्चन मार्क द्यायचा. लक्षात. म्हणजे नॉर्मली तुम्ही काय करा, विल यूच वापरा. ठीक आहे, ते प्लीज राहू काय राहू, कमांड आहे, आपल्याला कळालं ना, इम्परेटिव्ह आहे. आता बघा, प्लीज कीप क्वाइट ही सुद्धा काय, आता टीचर म्हणू शकतात विद्यार्थ्यांना, है ना, कृपया शांत बसा. आता याच्यामध्ये कन्फर्म करण्यासाठी टीचर काय म्हणू शकतात, विल यू, हो ना, म्हणजे आणि वॉन्ट यू नाही का. आता इथं हो का नाही का जे अर्थ आहे त्याच्यामध्ये जास्त पडायची गरज नाही, फक्त कन्फर्मेशन घेण्यासाठी हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता अटेंड द सेमिनार, विल यू. आता सेमिनार अटेंड करा. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स ओळखण्यासाठी सुरुवातीला वर्ब येते. वर्ब हे अटेंड आहे ना, सब्जेक्ट आहे का हे नाही, अटेंड वर्ब आहे. अटेंड द सेमिनार म्हणजे एक कमांड आहे, ऑर्डर आहे. आता इथं बघा प्लीज आहे, प्लीज न चालू झाला जरी असेल, पण इथं काय वर्ब न सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, कीप क्वाइट, ते या पद्धतीनं. तर हे असते इम्परेटिव्ह सेंटेन्स, ते ध्यान ठेवायचं. आणि याच्यात सुद्धा आपल्याला क्वेश्चन टॅग करताना काय, प्लीज कीप क्वाइट, त्याच्यानंतर कन्फर्म करण्यासाठी विल यू, शांत बसा, हा ना,
नाही का? नाही का नाही, हो ना, शांत बसा. आता टीचर कसं करतात बोलताना ना, शांत बसा सांगितलं ना, या पद्धतीने एक तुम्ही ध्यान ठेवू शकता. किंवा अटेंड द सेमिनार, ते म्हणल्यानंतर काय, विल यू अटेंड करा सेमिनार, या पद्धतीने म्हणजे कन्फर्म करण्यासाठी या पद्धतीने आपण वापरतो. नेक्स्ट दिलेल्या वाक्यात यूज टू असल्यात, हे सोपं आहे. यूज टू म्हणजे काय, पास्ट हॅबिट दाखवण्यासाठी वापरतो आपण, म्हणजे भूतकाळातील सवय. तर आता ही यूज टू वॉक इन द मॉर्निंग, तो सकाळी चालायचा, अगोदरची सवय, जशाला तसं वाक्य लिहायचं. ही यूज टू वॉक इन द मॉर्निंग, त्याच्यानंतर काय करायचं, कॉमा द्यायचा. आणि इथं काय सांगितलेलं आहे, डिडंट वापरायचं. म्हणजे यूज टू आलं वाक्यामध्ये तर क्वेश्चन टॅग काय करायचं, ऍज इट इज वाक्य लिहून कॉमा द्यायचा आणि नंतर डिडंट वापरायचं, डिडंट. ओके. आणि तुम्हाला माहितच आहे डिडंट इथं जे प्रनाउन आहे ही, त्याचं काय करायचं, हिला आहे ना एच कॅपिटल नाही काढायचं, एच स्मॉल काढायचं, ई घ्यायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. ठीक आहे, या पद्धतीनं ते वाक्य झालं. ही यूज टू वॉक इन द मॉर्निंग, कॉमा डिडंट ही, क्वेश्चन मार्क. नंतर शी यूज टू स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी बोलायची, पास्ट हॅबिट आहे तिची, है ना. तर शी यूज टू स्पीक इंग्लिश. आता त्याचं काय करायचं, रिप्लेस कॉमा देऊन डिडंट. डिडंट का वापरायचं तुम्हाला लक्षात आलं असेल, यूज टू असल्यामुळे डिडंट. आणि शीला एस एच ची शी, क्वेश्चन मार्क देऊन एंड करायचं. ठीक आहे, ती इंग्रजी बोलायची नाही का, है ना, त्यावेळेस त्या पद्धतीने. किंवा तो सकाळी चालायचा नाही का, या पद्धतीने एक. आता एक ही यूज टू वॉक, आता मी ही कोणासाठी वापरणार, थर्ड पर्सन साठी. माझा एक मित्र त्याला म्हणणार, अरे तो आहे ना सकाळी चालायचा नाही का, मग त्यानं म्हणते हो किंवा नाही, मला कन्फर्म करायचं होतं ना, त्या पद्धतीने. तर रूल 4, पॉझिटिव्ह वाक्यात ऍम असेल तर क्वेश्चन टॅग अरंट आहे, ऍम असेल तर अरंट आहे. आणि ऍम, आता बघा निगेटिव्ह वाक्यात ऍम असेल तर सरळ सरळ काय करा, वाक्यच पहा तुम्हाला कळून जाईल. ऍम आहे, ऍमचं वाक्य, आय ऍम द वॉरियर, मी योद्धा आहे, मी योद्धा आहे, मी म्हणत आहे मी योद्धा आहे. आता मला हे कन्फर्म करायचंय, बरोबर आहे. तर मी काय करणार, कन्फर्म कोणासोबत करणार, मी स्वतःसोबत थोडीच करणार आहे, मी दुसरा असेल त्यालाच म्हणणार आहे ना. आय ऍम द वॉरियर हे पॉझिटिव्ह वाक्य, पॉझिटिव्ह वाक्यात ऍम आलं, बरोबर आहे, ऍम आलं, क्वेश्चन टॅग अरंट आहे करायचा, बरोबर आहे, कॉमा द्यायचा वाक्याच्या नंतर आणि हे अरंट आय यायचं, क्वेश्चन मार्क देऊन एंड करायचं. आय एम द वॉरियर, अरंट, मी योद्धा आहे नाही का, या पद्धतीनं कन्फर्म करण्यासाठी. नंतर आय एम नॉट कोवर्ड, हे वाक्य मी मनाने घेतलेले आहेत सध्याला. आय एम नॉट कोवर्ड म्हणजे मी भित्रा नाही असं म्हणतो ना आपण. कन्फर्म करण्यासाठी समोरच्या म्हणजे समोरचं कोणी असेल त्या समोर आपल्याला बोलायचं असेल कोणा, आहे ना, स्वतःला तर आपण म्हणणार नाही, मनातल्या मनात म्हणू शकतो. पण एखाद्याच्या समोर बोलायचं असेल त्यावेळेस आपण, कोणी जर म्हणलं यार तू भित्रा आहेस वगैरे, है ना, आय एम नॉट कोवर्ड म्हणतो, मी भित्रा नाही. आता बघा वाक्यामध्ये ऍम आलेलं आहे पण वाक्य कसं आहे, निगेटिव्ह आहे. आता इथं निगेटिव्ह वाक्यात ऍम असं असेल तर काय करायचं, ऍम आय करायचं. म्हणजे हे ऍम नॉट जे आहे त्याचं काय करायचं, हे कॉमा देऊन ऍम आय करायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायचं. हे झालं, ऍम नॉट कोवर्ड, ऍम आय, मी भित्रा नाही, हो ना, मी भित्रा नाही, हो ना, या पद्धतीने कन्फर्म करायचं. हे खूप छान मजेदार आहे. अजून नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बाकीचे राहिलेले नियम पाहणार आहोत. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता व्यवस्थित. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि पूर्णतः कोचिंग क्लासेस आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी तुमची क्षमा मागतो कारण काही कारणामुळे, इमर्जन्सी रिझन्समुळे व्हिडिओ बनवू शकले नाहीत. म्हणजे 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे, 2 ते 3 महिन्याचा अंदाजे. तर इथून व्हिडिओ रेग्युलर येईल. तर व्हिडिओ तुम्ही रेग्युलर पाहत राहा. धन्यवाद.